सावली काय केलंस तू हे? म्हणजे अगं मराठी भाषेवरून तू त्या मुलीला जे काय ऐकवलंस ना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. तुझं हे रूप मी पहिल्यांदा बघतोय. सारंग सर तुम्हाला खरं सांगू का, त्यावेळी ना मला त्या मुलीचा खूप राग आला होता. म्हणजे मला नाही आवडत आपल्या मराठी भाषेबद्दल कोणी काही बोललेलं. त्यामुळे माझ्या मनात जे आलं ते मी बोलून गेले. मुद्दाम असं काही केलं नाही. मला माहिती आहे सावली तू मुद्दाम नाही केलंस, पण जे केलंस ते योग्य केलंस. कमाल केलंस. कुठून शिकतेस तू हे सगळं? परिस्थिती सगळं शिकवत जाते. मी जे काही बोलते वागते त्यात माझं असं काहीच नाहीये. हे सगळं तो विठुराया ठरवून आणतो. तुझ्या या अशा बोलण्याने ना मी दररोज प्रेमात पडतो तुझ्या. हो का? मग रोज रोज प्रेमात पडायला कोणाची हरकत आहे? आई शपथ. सावली तुझ्या ओठातून हे सुंदर शब्द ऐकल्यावर ना मन तृप्त होतं बघ. आता त्याच ओठांनी जर माझ्या गालावर काही काय? अरे काय बोलला का? म्हणजे काय चुकीचं बोलतोय मी? हे बघ फोनवर तर माझे गाल तृप्त नाही होऊ शकत, पण कान तृप्त होऊ शकतात ना. एक किस द्यायला काय हरकत आहे? तुम्ही गप्प बसा. तुम्ही कामावर लक्ष द्या. कामावरच लक्ष आहे माझं सावली. सावली एक किस फोनवर, एक किस. सारंग सर एवढे नाही कुलदेवता नाही नाराज होत. बरं. मीच लाजलो. मी राजकुमार सरांच्या बाबतीत सारंग सरांची बोलू का? नाही नको. परवाच घरात इतका तमाशा झालाय. आधी खात्री केली पाहिजे मगच सांगते. हो ती माझी सून आहे. नाही हा प्रश्न तुम्ही आणखीन कितीही वेळा विचारला तरी सुद्धा माझं उत्तर एकच आहे, नो कमेंट्स. नाही, कारण त्या व्हिडिओवर मला काहीच बोलायचं नाहीये. नाही, तिची अशी वेगळी कुठलीही शिकवणी आम्ही घेतली नाही. आणखीन काही? ऐका, तुम्ही जरा जास्तच प्रश्न विचारताय, खूप वेळ घेताय माझा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रीतसर माझी अपॉइंटमेंट घ्या, ऑफिसमध्ये या, मग आपण बोलू. हं? थँक्यू. टू मच. काय ग एवढी निरखून काय बघतेस तिला? नाही बघते मी. कोण आहे ही मुलगी? हे काय वेगळंच रसायन आहे. ही खरंच संस्कारी सून आहे. पण एक गोष्ट मात्र बरोबर आहे की हिने माझ्या लेकाचा जीव वाचवला आणि वेळोवेळी वाचवलाय. आता हेच बघा ना, लहानपणापासून सारंगला ज्या गोष्टीचा त्रास होता, ट्रॉमा होता, लहानपणापासून आपण त्याच्यावर अनेक उपचार केले, मोठमोठे डॉक्टर्स केले, औषधं केली, मग काहीच इलाज नाही. आणि तीच गोष्ट या पोरीने एका सेकंदात करून दाखवले. कमाल आहे. नाही तुम्ही बघितलं ना, तुमच्या डोळ्यासमोरच हे घडलं. अंधारात सारंगला त्रास होत होता, हिनं फक्त त्याचा हात धरला आणि त्याला बरं वाटलं. चला, म्हणजे सावलीला तुझ्या मनात थोडीशी जागा मिळते असं वाटतंय. नाही हो, मनात जागा वगैरे असं काही नाही. या पोरीच्या जागी दुसरं कोणीतरी असतं ना तरी सुद्धा मी हेच केलं असतं. तिचा सन्मान केलाच असता. मग या पोरीचा सुद्धा सन्मान मी नाकारणार नाही. मी तिला साडी गिफ्ट करते. ऑफकोर्स माझी सून कशी असावी किंवा सौंदर्याबद्दलची माझी व्याख्या थोडी वेगळी आहे, पण ज्या परिस्थितीत सारंगचं आणि या पोरीचं लग्न झालं ना, मी आहे, नाखुश आहे आणि मी असणार आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की या पोरीला तिचं क्रेडिट मी देणार नाही.
आज काय तर मॅडम त्या मराठी भाषेवरून चर्चेत आहेत. काल काय तर ती ब्युटी कॉन्टेस्ट, परवा काय तर वेगळंच काहीतरी. ऐश्वर्या, तुला कधी आठवतंय का ग की तुझ्यासाठी असे फोन झाले होते इंटरव्ह्यू साठी मला? नाही मग गेस व्हॉट? व्हॉट? लबू डबू. ओ माय गॉड सोहम, अरे पण तुला कसं काय मिळाला हा बावला? तो आउट ऑफ स्टॉक आणि एक्सपेन्सिव्ह तर इतका नाही, लाखात विकतोय तो सोहम. अगं उघडून तर बघ, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय की नाही. प्रयत्न? प्रयत्नांती परमेश्वराला विचार. आम्ही किती मेहनत करून, किती कष्ट करून, गाडीने इतक्या लांबपर्यंत जाऊन, इतकी धडपड करून आम्ही हा बावला मिळवला आणि तुझ्यापर्यंत आणलाय. Oh, really? माय गॉड. आय नो सोहम, हा बावला खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि आता तर आउट ऑफ स्टॉक सुद्धा आहे, त्यामुळे पॉसिबलच नाही हा बावला मिळणं. पण तू हा बावला क्रिएट केलायस फक्त माझ्यासाठी. आय अप्रिशिएट युअर एफर्ट. आणि शेवटी काय रे, माझ्या फिलिंग तुला मॅटर करतायत, हेच खूप आहे माझ्यासाठी. वाह, क्या सीन है.